मन मंदिरा गजर भक्तीचा। ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा दोन मार्ग सांगितले, कर्म मार्ग, विहंगम आणि पिपलिका, की फळ आहे पण एखादी पिपलिका म्हणजे मुंगी जर असेल तर ती हळूहळू हळूहळू हळू चढत जाऊन फांद्यावरून पानावरून त्या फळापर्यंत जाऊन पोचेल। पण पक्षी जर असेल तो त्वरेशी विहंगम, त्वरेशी फळाजोंबे, म्हणजे ज्ञानी हा चटकन त्या फळापर्यंत जाऊन पोचतो, कर्ममार्गाने हळूहळू पण निश्चित, हळूहळू 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 असे भिन्न मार्ग ज्ञानेश्वरीमध्ये गीता सांगत असताना सांगितले। इथे सगळ्याच्या वर सांगितलं। इथे म्हणाले मिळवायचं काही नाही, मिळू नाही ते कळायचं, संपलं, फुल पॉईंट झाला। इथे परमात्मा साध्य व्हायचा नाही, साध्यच आहे, तुझ्या आद्य आहे, याच्यावर निरूपण केलंय बघा मी। गणपती सांगता ओम नमोजी आद्या, आद्यावर मला वाटतं 2-3 दिवस प्रवचन चालू होती। आद्या, ओम नमोजी आद्या, असं जे आद्य स्वरूप ते असणारच ना। हे बघा एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो। इथे सर्व आपण मंडळी जमता रोज, कोणाची आई मला माहिती नाही, कोणाचे वडील मला माहिती नाहीत, पण हे माहीत नसताना मी खात्रीने सांगतो की प्रत्येकाला आई वडील आहेत किंवा होते। साधा सरळ अर्थ आहे, तुमच्या असण्यातून वडिलांचं अस्तित्व सिद्ध करण्याची गरज नाही, तुमच्या अस्तित्वातून वडिलाचं आणि आईचं अस्तित्व सिद्धच होतं। मूल आहे त्या अर्थी आई आहे, जीव आहे त्या अर्थी देव आहे, त्याचं अस्तित्व सिद्ध करण्याची गरज नाही। हा महत्त्वाचा मुद्दा नीट लक्षात घ्या। कुणीतरी सिद्ध करावं। आता काही एवढी माणसं हजारोनी जमली आहेत काय मला सिद्ध करण्याची गरज आहे का तुम्हाला आई आहे वडील आहे? ते म्हणले बाबा महाराज सिद्ध काय करता हो, आम्ही प्रत्यक्ष प्रमाण तुमच्यासमोर बसलेलो आहोत। ज्या अर्थी मी आहे त्या अर्थी आई आहे, त्या अर्थी पिता आहे। तसं ईश सृष्टी आहे, त्या सृष्टीमागे ईश आहे ही बघण्याची दृष्टी प्राप्त होणं एवढ्याकरताच प्रवचन आहेत। आणि म्हणून या ठिकाणी महाराज म्हणाले हा जो खेळ चाललेला आहे, काय ऐकतो आपण की काही बाद करून खाली शिल्लक राहील तो देव असं नव्हे। जग परवते सारावे मग माते घ्यावे, तैसे नव्हे आगवे सकटची मी। हे काय सांगतात, हा माया आहे, जग आहे, बाजूला सारा आणि खाली राहील तो परमात्मा असं नव्हे। ज्ञानोबा म्हणाले हे काही असं सोलून काढण्यासारखं नाही आहे, एक संग तो आहे, इथून तिथून तोच आहे, तोच आहे। नखाच्या केसापर्यंत पासून ते माझ्या डोक्यापर्यंत बाबा महाराजच आहे। कारण नखातलं निराळं, पायातलं निराळं, पोटातलं निराळं, छातीतलं निराळं, डोक्यातलं निराळं नाही। नखोनी केशिवरी उभी असे जागे शरीरी, नखापासून केसापर्यंत एक निजज्ञान आहे। म्हणून बघा नखाला लागलं, अलीकडे काळात माणसं म्हणतात काहीतरी हे देऊन ते देऊन वितरण होतं, त्याच्याबद्दल चर्चा करायचं काही कारण नाही। पण पूर्वीच्या काळामध्ये विशिष्ट समाजाला वितरण होतं, विशिष्ट समाज डावलला जात होता, म्हणजे उपलब्धता होती पण मिळत नव्हतं, उपलब्धता होती पण अधिकार नाही। जसा गॅसचा काही लोकांना अधिकार आहे, काही लोकांना अधिकार नाही, एकच गॅस मिळतो त्याच्यावरच अमकं मिळतं। तसं या ठिकाणी ज्ञानाच नव्हतं असं नव्हे। जीवन जर आपण जगतो, जगत जर आहे तर जगताला चालवणारी ईश्वरी सत्ता आहेच, पण आहे या ज्ञानाची उपलब्धता नाही। ती उपलब्धता होणं हे अत्यंत महत्त्वाचा भाग आहे।
आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेच्या माध्यमातून ते ज्ञान सांगायला सुरुवात केली आणि त्या ज्ञानाची परिसीमा, त्या ज्ञानाचा कळस अमृतानुभवामध्ये गाठला. जो कोणी कळस गाठला नाही तो, असं सांगितलं जातं की काहीतरी केल्याशिवाय काही मिळत नाही. त्यांच्याच आरतीमध्ये उल्लेख आहे, लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी, पण अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. का ज्ञान लोपलं होतं, नव्हतं असं नव्हे, लुप्त प्राय झालं होतं. जमिनीतलं पाणी खोल गेलं म्हणजे पाणी नाही असं नव्हे, पातळी खोल गेली. तसं ज्ञान जे लुप्तप्राय झालं होतं ते ज्ञानोबारायांनी सर्व जगाला त्या ज्ञानाची उपलब्धता करून दिली. असणं महत्त्वाचं नाही, तर त्याची उपलब्धता ही अत्यंत महत्त्वाची आहे. शेतामध्ये धान्य पिकलं याला काही अर्थ नाही आहे. शेतातलं धान्य गावातल्या 2 मिनटं चालून गेल्यानंतर अंतरावरच्या दुकानात मिळालं पाहिजे, त्याची उपलब्धता महत्त्वाची आहे. पुढे काय काय कळलं, रॉकेल गावातलं संपतं, माणसं लाईन धरून उभे राहतात. अहो काय झालं म्हणे, सकाळपासून गाडी येते, गाडी आली नाही, म्हणजे रॉकेल आहे पण उपलब्ध नाही. तसं केवळ असणं महत्त्वाचं नाही, तर ते असणं जे आहे त्याची उपलब्धता होणं. मुंबईमध्ये नाही रॉकेल, खेड्यापाड्यापर्यंत उपलब्ध होणं. तसं जे निजज्ञान आहे ते सामान्यातल्या सामान्य माणसापर्यंत त्याची उपलब्धता होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून संतांनी ही उणीव जाणली की ज्ञान आहे पण वितरण बरोबर नाही. तर कळ शेंडीपर्यंत जाते, मस्तकापर्यंत कळ जाते, बरोबर आहे ना. आणि इथे जर हलवलं नुसतं, जास्ती ओढायला नको असं केलं ना तर कळतं. काय फिलिंग आहे बघा. म्हणजे त्या केसाच्या नुसत्या टोकाला जरी हात लागला तरी आपण, तुम्ही म्हणता काय माशी बसली का काय बसले, कोणी हात लावलाय. म्हणजे त्या केसाच्या टोकामध्ये सुद्धा ज्ञान इतकं जागृत आहे की कोणी स्पर्श केला तरी कळतं. नखोनी केशीवरी उभी असे जागे, निजलेली नाही जागे शरीरी. माणूस तर निसतो पण ज्या सत्तेने तो जिवंत आहे ती सत्ता अखंड जागृत आहे. आता त्याचा विलास सांगत असताना महाराज मोठ्या कौतुकाने सांगतात. मग तुम्ही म्हणाले हे भिन्न 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 दिसतंय, ते काय आहे? हा ब्राह्मण, हा क्षत्रिय, हा वैश्य, हा शूद्र, हा चांगला, हा वाईट, हा पुण्यवान, हा पापी, हा खरं, हे खोटं, हे काय आहे? हा काही नाही, मूळ ईश्वरी सत्तेतला खेळ आहे. आता इथे मुद्दा असा आला आहे की जितकं द्वैत जास्ती तितकी अभेद प्रचिती जास्ती. ही अमृतानुभवातली या प्रकरणातली जवळजवळ मुख्य उभी आहे. द्वैत जसेची अंगण अद्वैत ओळगे आपण, भेदू तव तव दूण अभेदासी. द्वैत दसेची अंगण अद्वैत ओळगे आपण, भेदू तव तव दूण अभेदासी. कृष्ण घरामध्ये नाचत नव्हता, भेदरूपी अंगणामध्ये नाचत होता. नाच रे तू कृष्णा मज पाहू दे नयनी. कुठे नाचत होता? तसा ऐक्यात नाच नाही, भेदरूपी अंगणामध्ये नाच आहे. एक कल्पना ऐक्यात आहे, पण ती ऐक्यातली कल्पना जेव्हा भेदामध्ये येते, जेव्हा द्वैतामध्ये येते, तेव्हाच त्याचा आनंद मिळतो. ऐक्यात राहून कल्पना उपयोग नाही. ऐक्यात आली कल्पना पण ती द्वैतात जेव्हा येते तेव्हा तिचा आनंद भोगता येतो.
ऐक्यातली मुलगा असावा ही कल्पना आणि मुलगा झाला द्वैत रूपाने ही कल्पना नाही, वास्तव्य. म्हणून द्वैत जसेची अंगण अद्वैत ओळगे, जितका भेद जास्ती, गंमत आहे सांगण्यात, जितका भेद जास्ती तितकी अद्वैत प्रतिती अलौकिक. मन मंदिरा गजर भक्तीचा.